भाजपचे आमदार सुरेश धस काय म्हणतात आपण तेही पाहूया। की काही अधिकारी त्याच्यानंतर काही खाजगी लोक ज्यांचा वावर संतोष देशमुखांच्या खुनाच्या अगोदर 2 दिवस तिथं राहिलेला आहे, नंतर 2 दिवस राहिले आणि यांना पळून जाणारे मदत करणारे लोक ह्या सगळ्यांचं सुद्धा इन्व्हॉल्वमेंट आणि त्यांचा त्याच्यामधला रोल काय आहे तो पुढे येणं आवश्यक आहे। आणि आम्हाला आशा आहे की फायनल चार्जशीटमध्ये या लोकांचे रोल सुद्धा प्ले जे झालेले ते दिसतील। यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे काय म्हणतात तेही पाहूया। वाईट वाटतं की एका चिल्लर कामासाठी एक चांगल्या लेकराचा यांनी खून केला, यांनी बळी घेतला, हे इतकं वाईट झालं आहे। 1 नंबरच्या आरोपीनं हे करायला लावलं, हे त्या आरोपीनं बाकीच्यांनी कबूल केलं। याचाच अर्थ आता यांना फाशी व्हायला पाहिजे। याचाच अर्थ असा होतो की हे लोक सगळे धनंजय मुंडेचे आणि ह्या कटात धनंजय मुंडे सहभागी। ही लय महत्त्वाचा विषय। आता सरकारनं याला फुलस्टॉप द्यायचं काम केलं आहे। धनंजय मुंडेला हे करायला नाही पाहिजे आणि हे पाप अजितदादांनी सुद्धा डोक्यावर नाही घ्यायला पाहिजे। विशेष करून याच्यात दादाचा सुद्धा हात आहे की काय मग असं वाटायला सुरुवात होईल। म्हणून अजितदादा पवारांनी सुद्धा धनंजय मुंडे या कटात सहभागी असल्यामुळं त्याला 302 मध्ये घ्यायला पाहिजे। तो हाय म्हणजे हाय। देशमुख हत्या प्रकरणात सरकारी प्रतिनिधींनी धनंजय मुंडेंना वाचवलं। मनोज जरांगेंनी सुरेश धस यांचं नाव न घेता गंभीर आरोप केलाय। धसांनी डोक्यावर पाप घेतले, त्याचे परिणाम आणि फळं भोगावी लागतील असा इशारा देखील त्यांनी दिला। देशमुखांचा खून धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच झाल्याचा दावा पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी केलेला आहे। धनंजय मुंडे यांचीही संघटित गुन्हेगारी आहे। धनंजय मुंडेंनीच मोर्चे काढायला लावले, रास्ता रोको केले असा आरोपही मनोज जरांगेंनी केला आहे। जे आरोपी आहेत यांनी जे आता कबुली दिली की खून आम्ही केला, अपहरण आम्हीच केलं, त्यांनी हेही सांगितलेलं असावं की धनंजय मुंडेच्या सांगण्यावरूनच आम्ही केले। कारण धनंजय मुंडेचेच कार्यकर्ते आहेत ते, धनंजय मुंडेला पैसे देत होते, त्याच्याच पक्षातले त्याचेच कार्यकर्ते आणि रोज त्याच्या जवळ राहत होते। त्याच्या बळाशिवाय शक्तीशिवाय त्यांनी पाठबळ दिल्याशिवाय यांच्यात धमक नाही। तो 100% 302 मध्ये आहे। सरकारी प्रतिनिधी या आंदोलनात घुसले सरकारचे आणि त्यांनी धनंजय मुंडेला वाचवलं। त्यांनी डोक्यावर पाप घेतलेला आहे, त्याचा परिणाम आणि फळ त्यांनाही भोगावं लागलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।